चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं अशा आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। व्हिडिओमधले जे उपाय सेवा तोडगे आहेत ते ज्योतिषशास्त्रानुसार, वास्तुशास्त्रानुसार आणि केंद्रानुसार आहेत, त्यामुळे नक्की उपाय करत जा। ह्यातले बरेचसे उपाय आम्ही आता सध्या करतोय, त्याचा फायदा आम्हाला झालेला आहे, म्हणून तुम्हाला हे मी उपाय सांगते। व्हिडिओ स्किप न करता बघा, त्यामुळे संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल आणि त्याप्रमाणे उपाय करा। उपाय विश्वासानं, श्रद्धेनं आणि मनापासून केला तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की मिळेल। व्हिडिओ ऐकायचा आणि उपाय करायचा, बघू फायदा झाला तर झाला, नाही तर नाही असं करू नका। फक्त विश्वास, श्रद्धा आणि मनापासून करा, त्याचा फायदा तुम्हाला होणार। बघा, शनिवारी आहे चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती। या दिवशी आपल्याला चैत्र नवरात्री, चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती या दिवशी आपल्याला आपल्या देवीचा कुलाचार पाळण्यासाठी काही सेवा उपाय तोडगे करायचे। या दिवशी असं एक मी उपाय सांगणार आहे, त्यामुळे तुमच्या घरातल्या ज्या काही डापिडा, जे वाईट दोष, नकारात्मकता जे आहे ते जाऊन तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होणार आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही या दिवशी स्वस्तिक काढायचे। हे स्वस्तिक तुम्ही कुठे कुठे काढायचे हे संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांग। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही शनिवारी पौर्णिमा आहे, पहाटे लागणार आहे, त्यामुळं संपूर्ण दिवस हा शनिवार पौर्णिमेचा आहे, त्यामुळे त्याच दिवशी तुम्हाला सेवा करायची। या दिवशी तुम्ही कुंकुम अर्चन करायचं आहे, दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे, विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे, श्री सूक्त वाचायचं आहे, त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम वाचायचं आहे, सत्यनारायण सुद्धा याच दिवशी तुम्हाला प्रदोष काळी करायची। म्हणजे आपल्याला खूप काही सेवा या दिवशी करायच्या आहेत। जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा करा आणि जेवढ्या शक्य होत नाही तेवढ्या तुम्ही श्रवण करू शकता। म्हणजे बघा, सत्यनारायण आपल्याला स्वतः करायला पाहिजे, दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला करायला पाहिजे, कुंकुमार्चन आपल्याला स्वतःला करायला पाहिजे आणि स्वस्तिक सुद्धा आपल्याला स्वतःला काढायला पाहिजे। फक्त महालक्ष्मी अष्टकम, श्री सूक्त हे तुम्ही श्रवण केलात तरी चालेल, वेळेअभावी जर तुम्हाला अडचण असेल तर। हे करत असताना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या घरातले वयस्कर माणसं, त्यांचं खाणं पिणं, त्यांचं औषध, त्यांची सेवा पहिला करा आणि मग तुम्ही सेवा बाकीच्या करा। समजा तुमच्या घरामध्ये वयस्कर माणसं आहेत, घरामध्ये त्यांचे आजारपण आहेत आणि त्यांना सोडून, त्यांचं सगळं करायचं सोडून जर तुम्ही देवदेव केला तर तुम्हाला कधीच माता लक्ष्मी किंवा देव प्रसन्न होणार नाही। हे सगळ्यात महत्त्वाचं माझं पहिलं वाक्य लक्षात ठेवा। बघा, ह्यानंतर आपल्याला काय करायचंय, सकाळी लवकर उठायचंय, ब्रह्ममुहूर्तावरती आपल्या घराचा मुख्य दरवाजा, तुळस जी आहे तिथली साफसफाई करायची आणि त्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर सुंदरशी अशी रांगोळी काढायची, तुळशीजवळ सुद्धा रांगोळी काढायची। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक स्वस्तिक जे आहे ते तुम्ही मुख्य दरवाजावर काढायचंय, कारण हिंदू धर्मानुसार प्रत्येक दिवसाला, प्रत्येक सणाला, प्रत्येक तिथीला जसं महत्त्व आहे तसं प्रत्येक म्हणजे गणपतीची पूजा, स्वस्तिक, शुभ लाभ हे चिन्हांना सुद्धा महत्त्व आहे। पूर्वी कसं असायचं बघा, आपल्या मुख्य घराच्या दरवाजावरती शुभ लाभ, स्वस्तिक लिहायचे। तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कुंकू ओलं करायचं आहे, कुंकूमध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि कुंकूनं स्वस्तिक मुख्य दरवाजावर काढायचं। हे कुंकवाचं स्वस्तिक काढत असताना मुख्य जे बिंदू असतो त्या बिंदूपासून सुरू करायचं आणि ह्या बोटानं, करंगळी जवळच्या बोटानं तुम्ही स्वस्तिक काढायचं। त्या स्वस्तिकच्या चारीमध्ये टिपके द्यायचे, थंबनेलवरती मी दिलेला आहे त्याच पद्धतीनं तुम्ही स्वस्तिक काढा। स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला सीमारेषा आखायच्या। म्हणजे बघा, आपल्याला सुद्धा काहीतरी सीमारेषा असतात, तसं स्वस्तिकला सुद्धा दंडक म्हणजे सीमारेषा आखायच्या। आता हे स्वस्तिक जे तुम्ही मुख्य दरवाजावर काढणार आहे, ह्यामुळे काय होईल, तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येणार नाही आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होईल। दुसरं जे आहे ते तुम्ही कुठे काढायचं, तर किचन कट्ट्याच्या किंवा तुमची चूल असेल, तुमचं घर असेल, घराच्या जिथे तुम्ही स्वयंपाक करता त्या स्वयंपाकाच्या भिंतीवरती जिथे तुम्ही
गॅसची शेगडी जेवण बनवता त्याच्या समोरच्या भिंतीवर खिडकी असेल, खिडकीच्या जवळपास थोडीशी जागा असेल तर तिथे, कारण अन्नपूर्णा माता जी आहे तिला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हे स्वस्तिक काढायचे। गरीब असाल, श्रीमंत असाल, छोटं घर असेल, मोठं घर असेल, एकच रूम असेल, जिथे तुम्ही स्वयंपाक बनवता तिथं अन्नपूर्णा मातेला तुम्ही प्रसन्न करण्यासाठी हे स्वस्तिक किचनच्या तिथे काढायचं। तिसरं स्वस्तिक जे आहे ते तुम्ही देवघरामध्ये, बऱ्याच जणांचे देवघर आता सेपरेट असतात, तर त्या देवघरामध्ये देव जिथे ठेवलेले असतात त्याच्या वरच्या बाजूला त्या भिंतीवर, देवाच्या मागच्या बाजूला भिंतीवर स्वस्तिक काढायचं, तेही कुंकूनच काढायचं। प्रत्येक स्वस्तिक जे आहे ते कुंकूनच काढायचं आणि प्रत्येक स्वस्तिकच्या मध्ये टिपके आणि दंडक, सीमा रेषा आखायच्या। हे 3 स्वस्तिक झाले। चौथं स्वस्तिक जे आहे ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये जिथे पैसे, सोनं ठेवता, चांदी ठेवता अशा ठिकाणी स्वस्तिक काढायचं। त्यामुळे तुमच्या घरामधलं सोनं वाढेल, लक्ष्मी वाढेल, स्थिर राहील। आणि त्यावेळेला तुम्ही प्रत्येक स्वस्तिक काढताना तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणायचा आहे। कंटिन्यू तुम्ही स्वस्तिक काढत असताना हा मंत्र म्हणतच राहायचं, त्यामुळं तुम्हाला कुलदेवीचा, महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल। आता त्यानंतर 5वं जे स्वस्तिक आहे ते कुठं काढायचं तर बघा, पूर्वी पत्र्याची कपाट असायची, तिजोरी लोखंडी, त्या लोखंडी तिजोरीच्या वर एका बाजूला आरसा असतो आणि एका बाजूला फक्त दरवाजा असतो, त्या तिजोरीच्या वर तुम्ही कुंकून स्वस्तिक काढायचं। म्हणजे आपण जे पैसे ठेवतो, आपण सोनं ठेवतो, त्या तिजोरीच्या त्या कपाटात सुरक्षित आपलं पैसे राहावेत, सोनं राहावं म्हणून माता लक्ष्मीला तुम्ही प्रार्थना करून तिथे तुम्ही स्वस्तिक काढायचं। ह्या पद्धतीनं तुम्ही 12 तारखेला चैत्र पौर्णिमेला अशा पद्धतीचे 5 स्वस्तिक काढायचे। हे स्वस्तिक काढत असताना तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चेचा मंत्र म्हणत राहायचंय। त्यानंतर बघा, सायंकाळी तुम्हाला काय करायचंय तर 2 कापराच्या वड्या आणि 2 लवंग घ्यायच्या, त्या लवंगचे पुढे फूल असतात ते घ्यायचे, न तुटलेल्या न फुटलेल्या 2 लवंगा, 2 कापराच्या वड्या। शक्यतो तुम्ही दररोज जो कापूर वापरता तो भीमसेन कापूर वापरा, कारण भीमसेन कापूर जो आहे तो नैसर्गिक असतो, झाडापासून बनलेला असतो। आणि जो तुम्ही जो ओके कंपनीचा वगैरे जे कापूर असतात, गोलवड्या किंवा चौकोनी, त्या केमिकल युक्त असतात। आणि भीमसेन कापूरवरती केलेली सेवा, उपाय, तोडगे जे असतात ते लवकर आपल्याला फायदेशीर उडत असतात। थोडासा महाग आहे भीमसेन कापूर, पण तोच वापरा। मी कंटिन्यू मोठी एक बरणीच आणते भीमसेन कापूरची, आपल्याला लागेल तेवढा वापरता येतो आणि तो प्रज्वलित सुद्धा व्यवस्थित होतो। तर त्या भीमसेन कापराच्या 2 वड्या आणि 2 लवंगा प्रज्वलित करायच्या। देवघरात तुम्ही मंत्र म्हणायचा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे आणि संपूर्ण घरामध्ये तो धूर फिरवायचा। दरवाजे, तुमच्या मुख्य दरवाजे असेल, खिडक्या असतील, बेडरूमच्या दरवाजे असतील, बेडरूमच्या खिडक्या सगळ्या उघड्या ठेवायच्या आणि तुम्ही ते संपूर्ण फिरवायचं। त्यामुळं तुमच्या घरातली नकारात्मकता निघून जाऊन, तुमच्या घरातली अलक्ष्मी निघून जाऊन तुमच्या घरामध्ये सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी, तुमच्या घरात माता लक्ष्मी येईल, माता लक्ष्मी स्थिर राहील। आणि ह्या वेळेला तुम्ही माता लक्ष्मीला प्रार्थना करायची, हे माता लक्ष्मी तुझं आगमन आमच्या घरामध्ये होऊ दे, तू स्थिर राहा आणि तू वाढती राहा अशी प्रार्थना करायची। अशा पद्धतीनं तुम्ही चैत्र पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे। उपाय नक्की करा, विश्वासानं करा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल। मी अगदी जे उपाय करते तेच उपाय तुम्हाला सांगते। बरेच जण मला कमेंटमध्ये टाकलेले की तुम्ही हे उपाय करता त्याचा फायदा झाला का, तुम्हाला किती पैसा मिळाला। पैसा म्हणजे सुख, शांती, समाधान नाही, तर आपल्याला आपल्या आयुष्यात मूलभूत गरजा भागण्या इतकं मिळालं तरी पण आपण समाधानी राहिलं पाहिजे। त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। चैत्र पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सगळ्यांकडून सगळ्या सेवा स्वामी समर्थ महाराजांनी कुलदेवी करून घेऊ दे।
माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होऊ दे, एवढी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.